आता घरच्याच्या पैशा रिचार्ज करणार आणि आमची बराबरी नाही करायची. भले भैया चड्डीत घाम जाऊस तर काम करू, पण उडायच्या टायमाला बंडालाच उडू, कारण आमचा विषय पंपात येतं. जय शिवराय भावांनो, मी स्टाईल तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. सकाळ सकाळ गावात आलतो, गावात चालू होती सप्त्याची तयारी. म्हणलं 7 दिवस टोळीची सुई लागली. आलो म्हणलं दिलरुबा पंक्चर आहे, आपल्याला जायचं पंक्चर काढायला. कार्तिकला घेतलं दिलरुबा घेऊन डायरेक्ट आलो गॅरेजला पंक्चर काढायला. दिलरुबा पंक्चर वगैरे काढीन. आता कार्तिककडे बघून तो 100% वाटतं. कोणत्या तरी नटीला ती रातभर गुलू गुलू करीत होता. काही कामं नसले आमच्या कार्यकर्त्याला असे नसते घुसते सुचते. आता ह्यांच्या घरच्याने ह्यांना गाड्या घेऊन देऊन चुकी केली का, ह्यांना काढूनच चूक केली हे तुम्ही कमेंट करून सांगा. तेवढ्यात कार्तिक आला. कार्तिक म्हणला आपल्याला जायचं आहे गेवरायला लाईट फिटिंगचे पैप आणायला. म्हणलं काही हरकत नाही बाई, भले इरबळ आख खाऊन डोक्यावर घेऊ, संध्याकाळी गरम चड्डीत मुतू, पण घरच्याने सांगितलेलं काम आपण 100% करू. आता आमच्या अशा नासक्यापणामुळे आता आमच्या घरचे पण आमच्या उन्हातानाची कदर करीत नाही. तर बोंबलंच आलो गेवरायतून. गेवरातून जर आपला कोणी ब्लॉग आज बघत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मग दुकानापाशी आलो तर नळ्या वगैरे बांधून घेतल्या. आता हे दुकानावाला म्हणत असेल ही डायरेक्ट विषय पंपात करून टाकतील, हे काय नळ्या गाडी मला वाटत नाही घरापोत नाही. ते पण भैया नळ्या बांधून मस्त गेवरायतून गाडी बाहेर काढीन. कार्तिकला म्हणलं पहिलं आरटीवाल्याकडे घ्यायची, नाही तर आरटीवाला आपला विषय म्हणलं डायरेक्ट पंपात करून टाकी. लोक त्यांच्या भाषेला कपडे वगैरे घेऊन देत असते, पण आपला विषय डायरेक्ट पंपात आहे भैया. आपण डायरेक्ट त्याला मशीन घेऊन दिलं. म्हणलं उन्हातानाचं तू बस आता उन्हाळ्याच्या एरी खाली. मग पाडवशिंगमध्ये आलो तर पाडवशिंगमध्ये भेटले कार्तिकचे पाहुणे. कार्तिकच्या पाहुण्या डायरेक्ट भैया मॉन्स्टर पाजिली. म्हणलं आता काय नाद नाही राहिला गाड्या. मग माधवमध्ये आलो, तिथं आपल्या टोळीतले कार्यकर्ते भेटले. आता जाईन तिथं आम्हाला नासकेपणा कार्यकर्त्याचा कुठं बी भाऊ तू. इथं आलो तो पॅन्ट फिट करायला. पॅन्ट फिट करणार सगळं म्हणत होते ह्यांना तुम्ही परत इकडं आणि जाऊ नका, एकदम नास घेतं. आता गाडीवर पण ह्यांचा छिनालपणा कमी नाही. नट्टी पाय यांची पार ठासून आणली तरी ह्यांचा काय नट्टीचा नास सुटत नाही. म्हणलं आता विषय बेकार होणार आहे. कार्तिकला म्हणलं ऊन भरपूर लागत आहे, आपण रस प्यायला थांबू. मागच्या कार्यकर्त्याला पण उभा केलं. म्हणलं चला रस बीस पिऊ, थोड्या वेळ थांबा. रस बीस घेतला आणि आता आम्ही रसचे स्नॅप काढले तरी लोक म्हणते 100% 90 ठाशिली. कारण भायाविषयी मार्केटमध्ये नावच तेवढं बांधणार नाही. आता टोळीतले कार्यकर्ते एवढे नास घेत असं कोणचंच लढं नाही की जे आम्ही केलं नाही, आणि एकाने केलं तरी चांगल्या चांगलं आलं असं कधी झालंच नाही. तरी बी आम्हाला आमच्या टोळीवले गर्व आहे भाई, कारण आमचा विषय डायरेक्ट पंपाती. मग कार्तिकच्या घरी आलो तर सगळं सामान वगैरे त्याच्या घरी ठेवलं. तेवढ्यात कार्तिक मला हातपाय तोंड धुवून जाऊ दिंडी आली वाट लावायला. दिंडी वाट लावायला आलो तर इथं होतं जेवायला. म्हणलं चला आधी जेवूनच घेऊ. कार्तिक मला जेवून घेऊन तिथं गेलो तर तिथं बघा आमच्या आधी हे कार्यकर्ते होते. हे कार्यकर्ते फक्त दिंडी वाट लावायच्या नावाखाली जेवायला आलते. काही हरकत नाही म्हणलं भाई, आम्ही बी जेवायला आलो. जेवून वगैरे घेतलं आणि मग घराकडे जायचं होतं. घरी आलो तर कपडे वगैरे चेंज केले आणि फोटोशूट करायचा होता आणि व्हिडिओ शूट बी करायचा होता. आधी कार्तिकचा केला, नंतर आपला केला. आता मी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, लाईक